ओके मित्रांनो, नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन लाईव्ह सेशनमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना जर सर्व गोष्टी क्लिअर स्क्रीन वाईज असेल तर मला एकदा नक्की सांगा. सो आपण आता या व्हिडिओला आजच्या सेशनला जी आहे ती सुरुवात करतो आहे. ओके, सो एक गोष्ट मी तुम्हाला सेशनच्या सुरुवातीला तर सांगतो आहे. हा जो आजचा सेशन आहे हा एकदम मी डिटेल सेशन घेणार आहे. एकदम स्लो घेणार आहे, स्टेप बाय स्टेप घेणार आहे आणि तुम्हाला एकदम ऍडव्हान्स मध्ये घेणार आहे. ठीक आहे. सो पटकन मी काहीतरी 5-10 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये शिकवेन असं नाही. एक 30 ते 40 मिनिटं तुमच्याकडे पाहिजेत हा सेशन तुम्ही अटेंड करत आहात तर. आणि हा फक्त लाईव्ह मध्येच तुम्हाला अटेंड करायला भेटणार आहे. सो आजच्या ह्या सेशनमध्ये, आजच्या ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय शिकवणार आहे की तुम्हाला काय शिकायला भेटणार हे लक्षात घ्या. आपण तुम्हाला आज शिकवणार आहोत क्रिप्टोमध्ये कॉपी ट्रेडिंग बद्दल. ओके. आणि मराठीमधनं पहिल्यांदाच तुम्हाला कोणतरी क्रिप्टोमध्ये कॉपी ट्रेडिंग बद्दल शिकवत आहे, तेही टोटली फ्रीमध्ये. ओके, कोणतेही चार्जेस आपण घेत नाही. तुम्हाला मराठीमधनं कॉपी ट्रेडिंग बद्दल शिकवते. कॉपी ट्रेडिंग तुम्ही आजचा सेशन जसा संपेल, जसा आजचा व्हिडिओ संपेल तसा तुम्ही कॉपी ट्रेडिंग करायला सुरुवात करणार आहात, एवढं मी तुम्हाला नॉलेज इथे देणार आहे. सो शेवटपर्यंत इथे फक्त तुम्हाला अटेंड करायचं, इथे अटेंटिव्ह तुम्हाला राहायचं आहे. ओके. आता काय करायचंय, कशा प्रकारे करायचं, आपण इथे शिकून घेण्यासाठी सुरुवात करूया. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कॉपी ट्रेडिंग म्हणजे काय. ओके, कॉपी ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय असतं, कॉपी ट्रेडिंग म्हणजे काय हे आपण शिकू. कॉपी ट्रेडिंग म्हणजे काय की समजा एखादा पर्सन आहे, तो त्याच्या क्रिप्टो अकाउंटमध्ये काही ट्रेड्स करतोय. एखादा पर्सन आहे तो त्याच्या क्रिप्टो अकाउंटमध्ये काही ट्रेड करतोय आणि ते ट्रेड्स तुम्हाला असं वाटतं की तो ट्रेड्स चांगले असतात, ते ट्रेड्स प्रॉफिटेबल असतात, ते अनालिसिस चांगलं असतं. सो तो जो पर्सन त्या अकाउंटला ट्रेड करतो स्वतःच्या, ते तुम्हाला कॉपी करायचे. आणि कॉपी अशा प्रकारे करायची की ते डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये पडले पाहिजेत. कॉपी म्हणजे असं नाही की तुम्हाला कोणीतरी ट्रेड दिला, मग तुम्ही तो अकाउंटला गेला, टाईप केला, टाकला, त्या गोष्टीला वेळ लागतो. सो जसा त्या पर्सनने त्याच्या अकाउंटमध्ये ट्रेड टाकला, त्या क्षणी तुमच्या अकाउंटला तो कॉपी झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय. सो ह्या प्रोसेसला म्हणतात कॉपी ट्रेडिंग. ओके, फॉरेक्स मार्केटमध्ये किंवा क्रिप्टो मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये चालते. आपण तुम्हाला इंडियन शेअर मार्केट, इंडियन शेअर मार्केटने इंडियामध्ये क्रिप्टो मार्केटमध्ये कशा प्रकारे करते तेही शिकवणार. क्लिअर आहे. सो मी तुम्हाला आजच्या जसं म्हटलं मगाशी की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना हे डिटेल शिकायला भेटणार आहे. तुम्ही हा सेशन संपला की स्वतः कॉपी ट्रेडिंग करू शकणार आहात. ठीक आहे. सो मी जे माझ्या अकाउंटमध्ये ट्रेड घेतो किंवा आम्ही जे आमच्या अकाउंटमध्ये कॉइन डिसेक्स मध्ये जे ट्रेड्स घेतो, ओके, आमच्या कॉइन डिसेक्स अकाउंटमध्ये जे ट्रेड्स घेतो, ते तुम्ही तुमच्या कॉइन डिसेक्स अकाउंटमध्ये ऑटोमॅटिकली कॉपी होणार आहेत. आता ह्याच्या पुढे जर तुम्ही ही प्रोसेस केली तर ऑब्विसली. सो ते जर तुम्हाला हवं असेल तर हे मी तुमच्यासाठी स्पेशल टूल, स्पेशल सॉफ्टवेअर टोटली फ्रीमध्ये घेऊन आलोय. यासाठी सुद्धा कोणतेही पैसे नाहीये. त्या सॉफ्टवेअरसाठी, टूलसाठीही कोणतेही पैसे नाही आहेत. ओके. सो कॉपी ट्रेडिंग म्हणजे काय तुम्हाला समजलं. इन शॉर्ट, जे मी ट्रेड घेतो ते तुमच्या अकाउंटला कॉपी होणार. जिथे मी एंट्री घेणार, जिथे एक्झिट घेणार, जिथे स्टॉप लॉस लावणार, टार्गेट लावणार, सगळं तुमच्या अकाउंटमध्ये कॉपी होणार. मग तुम्ही भले रात्री झोपलेले असा, तुम्ही कामावरती असा, तुम्ही तुमचं कोणतं काम दुसरं करत असा, ट्रेड तुमच्या अकाउंटला पडत राहणार. जे माझ्या अकाउंटला पडतायत तेच, जे माझ्या अकाउंटला ट्रेड होणार तेच पडणार. त्याचा तुम्हाला प्रॉफिट असेल, लॉस असेल, या गोष्टी तुम्हाला दिसू शकतात. ठीक आहे. प्रॉफिट लॉस जे काही असेल ते तुम्हाला दिसू शकतं. तुम्ही तुमचं पीएनएल चेक करू शकता, पीएनएल बघू शकता. समजा तुम्हाला ही कॉपी ट्रेडिंग, असं तुम्हाला वाटलं की बाबा नको, मला ही कॉपी ट्रेडिंग आता नको, हा ट्रेडर खूप लॉस मध्ये जातोय, मला ही कॉपी ट्रेडिंग नको, तुम्ही केव्हाही ती येऊन स्टॉप करू शकता. क्लिअर. सर्व तुमच्या हातामध्ये. असं नाही की तुम्ही तुमचं अकाउंट आमच्याकडे देता, असं अजिबात नाहीये. तुम्हीच कॉपी ट्रेडिंग ऑन करणार आहात. तुम्हाला नको तेव्हा तुम्हीच कॉपी ट्रेडिंग ते ऑफ करणार आहात. लक्षात येते. सो ही गोष्ट लक्षात घ्या. आता तुम्हाला समजलं कॉपी ट्रेडिंग म्हणजे काय. तर लक्षात घ्या, हे सगळं करण्यासाठी एक सॉफ्टवेअर लागणार. हे सर्व ते करायचं आहे, हे सॉफ्टवेअर लागणार. बरं, हे सर्व करण्यासाठी सॉफ्टवेअर तुमच्याकडून पैसे घेणार, चार्जेस घेणार. ठीक आहे. ऑब्विसली सॉफ्टवेअर तुमच्याकडून चार्जेस घेणार. पण मी जसं तुम्हाला म्हटलं की तुम्ही आपल्या चॅनलला हा व्हिडिओ बघताय. सो माझा प्रत्येक वेळेला फोकस आज असतो की आपल्या लोकांना कशा प्रकारे मॅक्झिमम गोष्टी फ्रीमध्ये देता येतील. सो यासाठी आपल्या कंपनीसोबत पार्टनरशिप झालेली आहे. आणि ज्यांचे अकाउंट कॉपी ट्रेडिंग करण्यासाठी ज्यांचे अकाउंट आपल्या अंडर, म्हणजे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे कॉइन डीसीएक्सची, ते आपल्या अंडर कॉइन डीसीएक्स मध्ये असतील, त्यांना ही कॉपी ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर टोटली फ्री भेटणार आहे. ओके. अदरवाईज तुम्हाला पेड विकत घ्यावं लागेल, कारण की आपली पार्टनरशिप फक्त आपल्या अंडर लोकांसाठी झालेली आहे. सो सर्वात पहिली गोष्ट, जर तुमचं अकाउंट आपल्या अंडर नाहीये, असे किती लोक आहेत ज्यांचं कॉइन डीसीएक्स अकाउंट आपल्या अंडर नाहीये, असं जर तुम्ही असाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. कॉइन डीसीएक्सची मी लिंक दिलेली आहे पहिलीच, त्यावरनं हे अकाउंट तुम्ही ओपन करा.
भले तुम्ही तुमचं ओपन करा, तुमच्या फॅमिली मेंबर्स ओपन करा, कोणाचंही ओपन करा, त्याच अकाउंटला ही कॉपी ट्रेडिंग होणार आहे, लक्षात ठेवा. सो तुमचं अकाउंट कधी दुसरीकडे असेल, फॅमिली मेंबर्स ओपन करा, त्यावरती तुम्ही कॉपी ट्रेडिंग करू शकता. ओके, ही पहिली कंडिशन. ऑलरेडी असेल अकाउंट, काही प्रश्न नाही, होणार तुमचं. क्लिअर आहे? सेकंड, ही पहिली आणि सगळ्यात मेन कंडिशन आहे कॉपी ट्रेडिंगची, हे पण लक्षात ठेवा. सेकंड कंडिशन अशी आहे, ती म्हणजे तुम्हाला एकदा कॉपी ट्रेडिंग ऑन केली की यामध्ये एक स्पेसिफिक कॅपिटल रिक्वायरमेंट आहे. कॅपिटल रिक्वायरमेंट मला पुढे जाऊन सांगेल, जास्त काही मोठं नाहीये असं, बट मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट मी ठेवलेली आहे. सो ती तुमच्या अकाउंटमध्ये जी आहे ती पाहिजे. क्लिअर? आता मी तुम्हाला घेऊन जातो डायरेक्टली आपल्या सॉफ्टवेअरवरती. ते सॉफ्टवेअर काय आहे मी तुम्हाला पहिलं म्हणजे शिकवणार. आज एकदम मी बेसिक पासून जाणार, पहिले शिकवणार की ते कॉपी ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर कशा प्रकारे तुम्ही तुमच्या CoinDCX ब्रोकरला अटॅच करू शकता. ते कशा प्रकारे तुम्ही तुमच्या CoinDCX ब्रोकरला अटॅच करू शकता हे पहिलं शिकवणार तुम्हाला पुढच्या पहिल्या 5 मिनिटात. आणि त्यानंतर अटॅच केल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे माझे ट्रेड कॉपी करण्यासाठी काय करू शकता तेही शिकवणार. ओके, सो व्यवस्थित लक्ष द्या. इंटरेस्टेड असाल, इंटरेस्टिंग वाटत असेल हा कन्सेप्ट, जेवढी पण लोक आता लाईव्ह मध्ये बघतायत व्हिडिओला, एक लाईक आता नक्की करा. मी बघतोय लाईव्ह मध्ये बरीचशी लोक लाईव्हला आलेली आहेत आता, पण लाईक फार कमी आहेत. त्या तुलनेमध्ये लाईक फार कमी आहे. सो जेवढी पण लोक आता लाईव्ह मध्ये बघतात व्हिडिओला, फटाफट एक लाईक करा. ठीक आहे, तुमचे कोण मित्र असेल त्यांना सुद्धा लाईव्हला तुम्ही इन्व्हाइट करू शकता. फटाफट व्हिडिओ लाईक करा. जाऊया आता मी तुम्हाला घेऊन जातो त्या कॉपी ट्रेडिंगच्या सॉफ्टवेअरवरती. क्लिअर? आता इथं की ते माझं ऑलरेडी CoinDCX अकाउंट लॉग इन आहे, कारण की या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह मध्ये कॉपी ट्रेडिंग करूनही दाखवणार आहे. सो इथे मी अकाउंट ऑलरेडी लॉग इन करून ठेवलेलं आहेच. आता मी तुम्हाला ते जे सॉफ्टवेअर आहे, मी तुम्हाला जे म्हटलं सॉफ्टवेअर, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ओके, ह्या सॉफ्टवेअरची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे. तुम्ही डायरेक्ट इव्हन गुगलला जाऊन पण सॉफ्टवेअर टाईप करू शकता, त्याचा काही प्रश्न नाही आहे. ठीक आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे याचं नाव आहे XAlgos. किती लोकांनी सॉफ्टवेअर बद्दल ऐकलेलं आहे, किती लोकांसाठी सॉफ्टवेअर नवीन आहे, मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. ओके, XAlgos हे सॉफ्टवेअर आहे जे मी तुम्हाला आज देणार आहे आपल्या अंडर ज्यांचं CoinDCX अकाउंट आहे त्यांनाच फ्रीमध्ये. क्लिअर आहे? लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी ऑलरेडी याच्यामध्ये दिलेली आहे, टाकलेली. XAlgos मध्ये तुम्ही आलात की तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन येतो, तो म्हणजे साइन अपचा. क्लिअर आहे? एकच मिनिट, तुम्हाला या ठिकाणी जो आहे तो वरती बघा, वरती तुम्ही जर टॉप राईट कॉर्नरला गेलात तर तुम्हाला इथे ऑप्शन येतो साइन अपचा. तुम्हाला साइन अप म्हणजे अकाउंट क्रिएट करायचं. क्लिअर? अकाउंट क्रिएट करायचं आहे, साइन अप वर क्लिक करा. एकदा का तुम्ही साइन अप वरती आलात, अकाउंट क्रिएशनची प्रोसेस आता मी तुम्हाला शिकवतोय, कशा प्रकारे तुम्ही तुमचा CoinDCX ब्रोकर ह्या सॉफ्टवेअरला अटॅच करू शकता कॉपी ट्रेडिंगसाठी, हे मी तुम्हाला आता शिकवतोय. क्लिअर? आता इथे तुम्हाला तुमचा बेसिक गोष्टी टाकायच्या, नाव टाकायचं, लास्ट नेम टाकायचं, ईमेल आयडी टाकायचा, मोबाईल नंबर वगैरे 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 सर्व ऑब्विसली तुम्हाला टाकता येईल, सोपं आहे, पण तरी मी तुमच्यासाठी करून दाखवतो. तुला मी तुम्हाला म्हटलं, तुम्हाला बेसिक पासून एकदम सर्व गोष्टी सांगणार आहे किंवा शिकवणार आहे. सो पहिलं म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी माझा ईमेल आयडी इथे कॉपी करून घेतो तुमच्या समोर, जेणेकरून मला तो इथे टाकता येईल. हे तुम्ही गोष्ट तुमच्या मॅन्युअली करू शकता. ओके, आता इथे तुम्हाला इम्पॉर्टंट एक दोन गोष्टी टाकायच्या आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले मी तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. सो मी इथे मोबाईल नंबर टाकतो, बट मी थोडंसं स्क्रीन मला हाईड करता आली तर बरं होईल. मिनटं, एकच मिनिट, मी माझा मोबाईल नंबर टाकतो आणि त्यासोबतच तुम्हाला रेफरल कोड काय टाकायचं आहे तेही मी तुम्हाला देणार. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची तिथे गरज नाहीये. रेफरल कोड खूप इम्पॉर्टंट आहे. एक मिनिट, मी कॉपी करतो. ठीक आहे, आता बघा, या ठिकाणी मी माझं नाव टाकलं, ईमेल आयडी टाकला, मोबाईल नंबर टाकला. इथे तुम्हाला ऑप्शन आहे एंटर रेफरल कोड. एंटर रेफरल कोड मध्ये तुम्ही यायचं आणि हा रेफरल कोड टाकायचा. हा रेफरल कोड मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती देतो बघा. ठीक आहे, इथे बघा स्क्रीनवरती तुम्हाला रेफरल कोड दिसत असेल. हा रेफरल कोड तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. ही गोष्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ही गोष्ट जी आहे ना, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा आहे रेफरल कोड. हा जर तुम्ही टाकला तरच तुम्हाला हे सॉफ्टवेअर फ्री भेटणार. आता तुम्ही म्हणाल की बाबा घाईघाईमध्ये मी विसरलो, असंही होऊ शकतं कोणाचं की घाईघाईमध्ये विसरलो, तर ह्याला काही पर्याय नाहीये. मग तुम्ही तुमचा दुसरा ईमेलने, दुसऱ्या नंबरने अकाउंट ओपन करा, रेफरल कोड टाका. अकाउंट मॅप वगैरे नाही होऊ शकत हे तुम्ही रेफरल कोड विसरलात तर दुसरा ईमेल आयडी नंबरने तुम्ही अकाउंट करून परत हा रेफरल कोड इथे टाकू शकता. आता एक्सेल वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रोसीड करा. ओके, रेफरल कोड टाकला, क्लिक केल्यानंतर इथे प्रोसीड करा. क्लिअर? आता इथे प्रोसीड होऊन जाईल आणि प्रोसीड झाल्यानंतर तो सांगेल आता काय पुढची स्टेप काय तो सांगेल. हा रेफरल कोड टाकल्यामुळे काय होतं की तुम्हाला ते पॅकेज जे ते फ्री भेटणार. आता
माझ्या ईमेलवरती आलेला आहे ओटीपी. जो मी ईमेल टाकला माझ्या ईमेलवरती ओटीपी आला. सो मी तो एक मिनिट कॉपी करतो, परत एकदा स्क्रीन थोडीशी मी हाईड करतो कारण की मला ईमेलवरचा ओटीपी टाईप करायचा आहे. ओके, सो ईमेलवरचा ओटीपी जो आहे तो मला एक मिनिट वाट बघावी लागेल, ईमेलच्या ओटीपी साठी वाटतंय. ओके, सो ईमेलवरचा ओटीपी तर आलेला आहे. ओके, सबमिट. मी सर्व गोष्टी तुमच्या समोर इथे करतोय म्हणून म्हटलं मी थोडासा टाइम लागू शकतो. त्यानंतर इथे तुम्ही तुमचा पिन तयार करा. ओके, म्हणजे पिन म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला पासवर्ड वगैरे टाकायची गरज नाही. पिन हा तुमचा पासवर्ड आहे. सो काही तुम्ही तुमचा पिन टाकू शकता. इथे 4 डिजिट पिन असतो. काही नंबर टाकू शकता. ओके, इथे बघा हे सर्व प्रोसेस झाली की तुमचं एक्स अल्गोवरती अकाउंट क्रिएट झालं. ओके, आला सक्सेस, युअर अकाउंट हॅज बीन क्रिएटेड सक्सेसफुली. ओके, क्लिक केलात. परत इथे जो ईमेल तुम्ही टाकलेला होता, जो ईमेल तुम्ही रजिस्टर केलेला होता त्यांना आता लॉग इन करा. इथे बघा वेलकम टू एक्स अल्गो. आता फक्त ईमेल टाकून लॉग इन करायला तो सांगतो. सो मी इथे देतो माझा ईमेल, इथे स्क्रीन छोटी करून परत एकदा लॉग इन करून घेतो. ओके, सो इथे बघा माझा ईमेल मी या ठिकाणी टाकला आणि प्रोसीड केलं. ओके, आता इथे माझं रजिस्ट्रेशन पण झालं, इथे माझं लॉग इन पण झालं. ही प्रोसेस एकदम सोपी होती. फक्त मला सर्व तुमच्या समोर ह्या गोष्टी तिथे दाखवायच्या आहेत. त्यामुळे मी तुमच्या समोर एक हळूहळू ह्या गोष्टी इथे करत आहे. ठीक आहे, सो आता इथे परत एकदा मला अकाउंटचे डिटेल्स आले. ओके, आयडी वगैरे आले. मला परत एकदा पासवर्ड येणार, त्यासाठी मी थांबले. ओटीपी आलाय. लॉग इन करताना जो तुम्ही आता पिन टाकलेला मगाशी मी तुम्हाला म्हटलं पिन सेट करा, तो इथे टाका, सबमिट करा, लॉग इन झालं. क्लिअर आहे. पहिलं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल, मग लॉग इन करावं लागेल. हे तुमच्याकडे अकाउंट ओपन झालेलं आहे आणि सोबतच जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी सर्व गोष्टी ते भेटलेल्या आहेत. ठीक आहे, आता ओके. आता इथे बघा या ठिकाणी हा ओव्हरऑल प्लॅटफॉर्म काय मी तुम्हाला सांगतो. इथे डॅशबोर्ड आहे, इथे मॅनेज एपीआय आहे, मॅनेज वेबुक्स आहे, पब्लिक वेबुक्स आहे. ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी नवीन आहेत, मला मान्य आहे. ठीक आहे, सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इथे सर्व गोष्टी तुमच्यासाठी नवीन आहेत. पण लक्षात घ्या मी ते तुम्हाला शिकवायलाच बसलोय. सर्व गोष्टी मी तुम्हाला एक एक करून हळू शिकवणार सुद्धा आहे. तर तुम्ही प्रोफाईलवरती जाऊ शकता. प्रोफाईलवरती जे आहे ते तुम्ही इथे तुमचं प्रोफाईलवरती गेला की तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसते. म्हणजे लाईक तुम्ही काय नाव वगैरे टाकलेलं आहे, काय आहे तुमचं, सर्व सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसत आहेत. क्लिअर आहे. इथे बघा करंटली मी तुम्हाला जे म्हटलं की तुम्ही जर आपल्या अंडर अकाउंट असेल तर तुम्हाला हा प्लॅन जो आहे तो फ्री भेटणार. तिथे तुम्हाला करंटली जो आहे हा प्लॅन फ्री भेटलेला आहे. ठीक आहे, प्राइसिंग समरी जो आहे हा तुम्हाला प्लॅन जो आहे तिथे फ्री भेटलेला आहे. आता मी एक काम करतो, आता मी जातो डायरेक्टली एपीआय करण्यासाठी. क्लिअर आहे. इथे बघा परत एकदा मी तुम्हाला सांगतो, पुन्हा पुन्हा बिलिंग हिस्ट्रीमध्ये बघितलं तर तुम्हाला मी 90 दिवसासाठी हा प्लॅन फ्री दिलाय. त्यापुढे तुम्हाला घ्यायचं असेल तर आपण त्यापुढे कशा प्रकारे प्लॅन वाढवता येईल ते बघू. बट 90 दिवस 3 महिने. आता आज तुम्ही जर केलात 5 फेब्रुवारीला तर 6 मे पर्यंत तुम्हाला इथे प्लॅन विकत घ्यायची गरज नाही. टोटली फ्रीमध्ये आहे. नंतर तुम्हाला नको असेल तुम्ही बंद करू शकता किंवा तुमचा डिसिजन आहे, प्रॉफिट लॉस तुम्हाला जे काय होत असेल त्यावरती. क्लिअर असं हे इथे क्लिअर झाले की तुम्हाला मी फ्री प्लॅन दिलाय, जे मी तुम्हाला इथे प्रूफ दिला. आता मला एक सांगा सर्वांनी कमेंटमध्ये, मला कमेंटमध्ये सर्वजण ऍक्टिव्ह हवे आहेत कारण की हा थोडासा ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे. मला एक गोष्ट सांगा की जेव्हा पण तुम्ही एखाद्या अल्गो सॉफ्टवेअरला लॉग इन करता किंवा अशा प्रकारे कॉपी ट्रेडिंग हे सॉफ्टवेअरला लॉग इन करता, तेव्हा तुमचं क्रिप्टो अकाउंट तुम्हाला जर इथे अटॅच करायचं असेल तर काय करावं लागतं? मी तुम्हाला हे आधीही शिकवलेलं आहे. तुम्हाला तुमचं क्रिप्टो अकाउंट जर अटॅच करायचं असेल इथे काय करावं लागतं? येस, तुम्हाला इथे बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे, तुम्हाला पहिलं म्हणजे एपीआय अटॅच करावं लागतं. ओके, 2 मिनिटं मी फक्त घेणार आहे, तुमची एपीआय अटॅच करून दाखवणार आहे. क्लिअर आहे. आता बघा कोणते कोणते ब्रोकर इथे कनेक्ट होऊ शकतात. ऑलमोस्ट सगळे ब्रोकर इथे कनेक्ट होतात. इव्हन आपल्या शेअर मार्केट पासून ते फॉरेक्स आहे, क्रिप्टो आहे, सर्व ब्रोकर इथे कनेक्ट होतात. ओके, त्यानंतर मला जायचं आहे इथे मॅनेज एपीआय मध्ये. ओके, एवढं सगळ्यांना समजेल. मॅनेज एपीआय मध्ये जायचंय. मॅनेज एपीआय मध्ये गेल्यानंतर हा एपीआय कसा अटॅच करायचा हे तुम्हाला नसेल माहिती, तुम्ही इथे वॉच ट्युटोरियल बघू शकता. पण मी तुम्हाला हे शिकवणार आहे, मराठीतनं शिकवणार आहे. सो इथे क्लिक करा, सिलेक्ट एपीआय आणि सिलेक्ट करा कॉइन डिसेक्स. ओके, सिलेक्ट एपीआय करा, कॉइन डिसेक्स करा. एपीआय नेम इथे तुम्हाला टाकायचं आहे. लक्षात घ्या एपीआय नेम काही टाकू शकता. ठीक आहे, एपीआय नेम तुम्ही काही टाकू शकता. तुम्ही
क्रिप्टो मराठी टाकू शकता किंवा एक्स अल्गो टाकू शकता, काही टाकू शकता. मी इथे क्रिप्टो मराठी टाकतो. ओके. आता हा विचारतोय मला एपीआय की आणि सिक्रेट की द्या. एपीआय की आणि सिक्रेट की कशी देणार आपण, ती आपल्याला आपल्या कॉइन डीसीएक्स मध्ये जाऊन जनरेट करावी लागेल. कॉइन डीसीएक्स मध्ये जाऊन जनरेट करावी लागेल, तयार करावी लागेल. ठीक आहे. सो जाऊया आपण कॉइन डीसीएक्स ला. आता बघा मी नाव टाकून ठेवलं. आता मी गेलो कॉइन डीसीएक्स वरती. कॉइन डीसीएक्स मध्ये गेलो. टॉप राईट कॉर्नरला इथे प्रोफाईलचा ऑप्शन असतो. त्या प्रोफाईलवर गेलो आणि प्रोफाईलवर गेल्यानंतर इथे परत ऑप्शन आला प्रोफाईल. तिकडे मी क्लिक केले. ठीक आहे. कॉइन डीसीएक्स मध्ये तुमचं अकाउंट आहे. अजून एक गोष्ट, ही सर्व गोष्ट, ह्या सर्व प्लॅन तुम्हाला तेव्हाच भेटणार. मी तुम्हाला आता प्लॅन दाखवला, तो प्लॅन तुम्हाला फ्रीमध्ये तेव्हाच भेटणार जेव्हा तुमचं अकाउंट आपल्या अंडर कॉइन डीसीएक्स मध्ये आहे. जर हे नसेल तर फ्री प्लॅन तुम्हाला मिळणार नाही. सो काहीच नसेल, पहिली एक स्टेप करा, व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये कॉइन डीसीएक्स अकाउंट ओपन करा. ठीक आहे. आता मी कॉइन डीसीएक्स ला लॉग इन केलेलं आहे इथे ऑलरेडी. आता इथे मला आलेलं आहे एपीआय जनरेट करायला. ठीक आहे. मला एपीआय जनरेट करायची आहे. जो मी एकदा रिफ्रेश करतो. ओके. परत एकदा मला प्रोफाईलवर जावं लागेल आय थिंक. ओके. ठीक आहे. आता इथे हे लोड होतंय. सो इथे बघा लोड झालं. आता इथे मला करायचे एपीआय की जनरेट. सो एपीआय की जनरेट करण्यासाठी मी काय करणार, इथे मला ऑप्शन आलाय बघा एपीआय डॅशबोर्ड. प्रोफाईलवर गेल्यानंतर ऑप्शन आलं एपीआय डॅशबोर्ड. एपीआय डॅशबोर्डवर गेला. मी तुम्हाला ना या आधी सुद्धा आपल्या चॅनलवर एपीआय की वगैरे जनरेट करायला शिकवले बऱ्याच वेळा. तर तुम्ही करू शकता ऑब्विसली. सो इथे बघा, आता माझी ऑलरेडी एक एपीआय की जनरेट आहे. सो मी तुम्हाला दुसरी करून दाखवतो, काही हरकत नाही. इथे तुमच्या समोर सुरुवातीला काहीच येणार नाही, सगळं ब्लँक येणार. इथे तुम्ही क्लिक करायची क्रिएट अ न्यू वन. क्रिएट अ न्यू वन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या एपीआयचं नाव द्यायचं. काहीही नाव देऊ शकता. मी देतो क्रिप्टो मराठी. काही नाव देऊ शकता. हे दिल्यानंतर इथे तुम्हाला क्लिक करायचे सेंड ओटीपी. इथे ब्लाइंड ऍड्रेस वगैरे काय क्लिक नाही करायची. सेंड ओटीपी वर क्लिक करायचे. ओके. सेंड ओटीपी वर तुम्ही क्लिक केलात की आता तुमचा जो पण नंबर इथे रजिस्टर असणार, मोबाईल नंबर आणि ईमेल यावरती एक ओटीपी जाणार. सो मी एक काम करतो तुमच्या समोर, फटाफट माझ्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल वरती जो एक ओटीपी गेलेला आहे तो मी या ठिकाणी टाईप करतो. मी या ठिकाणी तो लिहितो आणि त्यानंतर जे आहे ते आपण पुढची स्टेप इथे बघून घेऊया. ठीक आहे. मी इथे माझी स्क्रीन वगैरे स्टॉप केलेली आहे यासाठी की मला ईमेल वगैरे किंवा माझ्या मोबाईलवरचा ओटीपी टाईप करावा लागेल त्यासाठी. ओके. एक मिनिट फक्त मला द्या. ओटीपी झाल्यानंतर परत मी तुम्हाला पुढची प्रोसेस या ठिकाणी सांगून देतो. जो तुमचा कॉइन डीसीएक्सला अकाउंट रजिस्टर आहे, नंबर रजिस्टर्ड आहे आणि ईमेल रजिस्टर्ड आहे, त्याच ठिकाणी तुम्हाला ओटीपी येणार आहे याची दक्षता घ्या. ठीक आहे. तुम्हाला इथे समोर दिसत आहे. आता मी या ठिकाणी दोन्ही ओटीपी तर ऑलरेडी टाकलेले आहेतच. ठीक आहे. एक मिनिट कॅमेरा ऑन करूया. ओके. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला इथे क्रिएट वरती क्लिक करायचे. ओके. क्रिएट वरती क्लिक केली की तुमच्या समोर अशा प्रकारे एपीआय की दिसली. काय केलं मी, फक्त माझ्या मोबाईल आणि ईमेल वरचा ओटीपी या ठिकाणी टाकला. सो तो ओटीपी टाकण्यासाठी मी स्क्रीन ऑलरेडी पॉज केलेली होती. सो आता इथे परत तुम्हाला दिसते माझी स्क्रीन व्यवस्थित, माझा एपीआय की व्यवस्थित दिसते आहे. जी एपीआय की आता या ठिकाणी क्रिएट झाली. सो मी काय करणार, इथे कॉपी करणार, एपीआय की कॉपी करणार, एक्स अल्गोला जाणार, या ठिकाणी एपीआय की पेस्ट करणार. परत एकदा कॉइन डिसेक्टला जाणार, इथे बघणार व्ह्यू सिक्रेट की, खाली ऑप्शन आहे बघा, व्ह्यू सिक्रेट की बघणार, ती कॉपी करणार, ती एक सल्गोला जाऊन पेस्ट करणार. एवढं तुम्ही केलात आणि ऍड एपीआय केलात. एवढं केल्यानंतर तुम्ही जर ऍड एपीआय केलात तर तुमचं जे अकाउंट आहे ते इथे ऍड झालं. ठीक आहे. मी इथे ऍड करतो, तुमचं अकाउंट इथे ऍड होतं. क्लिअर आहे. सो हे आता काय झालं, तुमचं कॉइन डीसीएक्स अकाउंट तुमच्या एक्स अल्गोच्या प्लॅटफॉर्मला अटॅच झालं, ऍड झालं. क्लिअर आहे. सो इथे तुम्ही एकदा रिफ्रेश मारून बघू शकता. तुम्ही एकदा इथे रिफ्रेश करू शकता. क्लिअर आहे. ओके. सो आता परत समजा तुम्हाला कोणतं दुसरं अकाउंट वगैरे अटॅच करायचं असेल ना, तर ऑब्विसली तुम्ही इथे जो काय तुमचा ब्रोकर असेल तो इथे इझिली निवडू शकता. क्लिअर आहे. ओके. परत एकदा दाखवता हवं असेल तर तुम्हाला इथे काहीही नाव द्या, अल्गो वगैरे काही नाव द्या. तुम्ही एपीआय की आणि सिक्रेट की या ठिकाणी टाकू शकता जी तुम्हाला इथे दिसते. ओके. एपीआय की आणि सिक्रेट की. ओके. सो आता हे जे आहे, ओके, हे तुमचं इथे अटॅच होणार. आता माझं इथे काय नाही दिसत आहे माहिती आहे, कारण माझं ना सेम अकाउंट ऑलरेडी एक्स अल्गोला कनेक्टेड आहे. ठीक आहे. माझं ऑलरेडी सेम अकाउंट, कारण मी करतोय ट्रेडिंग, सो माझं ऑलरेडी सेम अकाउंट एक्स अल्गोला कनेक्टेड आहे. सो म्हणून ते इथे दिसत नाहीये. बट तुम्ही जसं ऍड करणार इथे तुमचं दिसायला सुरुवात होणार. ते इथे तुमचं दिसायला सुरुवात होणार.
तुम्हाला हवं असेल तर मी एक काम करतो, माझं दुसरं अकाउंट जे आहे एक्सेल होतं ते तुम्हाला दाखवतो. इथे बघा, या ठिकाणी बघाल माझं इथे तुम्हाला दिसतंय, माझं जे अकाउंट आहे ते इथे दिसतंय बघा. ठीक आहे, माझं हे एक्सेल होतं सेकंड अकाउंट आहे, तिकडे तुम्हाला माझं कॉइन डिसेक्स अकाउंट लिंक दिसते. तो अशा प्रकारे तुम्हाला दिसायला सुरुवात होणार. क्लिअर आहे. आता परत जाऊया आपल्या मेन व्हिडिओवरती. इथे या. पहिली स्टेप तुम्हाला समजली की एपीआय कशा प्रकारे अटॅच करतात. समजलेलं असेल तर मला कमेंटमध्ये फटाफट यस असं टाईप करून पाठवा. मला जेवढी पण लोक आहेत सर्वांचा यस पाहिजे, कारण की मी तुमच्यासाठी हे सॉफ्टवेअर फ्रीमध्ये आणलंय. मी तुम्हाला मराठीतनं फ्रीमध्ये गोष्टी शिकवतो, तुमचा पण काहीतरी एफर्ट पाहिजे. ओके, तुम्हाला सुद्धा काहीतरी मेहनत केली पाहिजे. तुम्ही यस असं टाईप करा, व्हिडिओला नक्की लाईक करा, जेणेकरून आपण पुढे जाऊया. सेकंड स्टेप आपली झाली. पहिलं म्हणजे अकाउंट ओपनिंग झाली, सेकंड म्हणजे एपीआय अटॅच झाला. आता खूप महत्वाची गोष्ट सुरू होते ह्या व्हिडिओमधली. ओके, यस कमेंट केल्यात. आता मी तुम्हाला सांगणार की कशा प्रकारे तुम्ही माझे ट्रेड्स कॉपी करू शकता. क्लिअर आहे. इथे बघा, हे तुमचं सर्व झालं, हे सर्व तुमची प्रोसेस झाली, अकाउंट एपीआय की अटॅच झाली. त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन येते कॉपी ट्रेडिंग. दिसला सर्वांना कॉपी ट्रेडिंग. कॉपी ट्रेडिंग मध्ये आल्यानंतर तुम्हाला आता इथे सिंपल स्टेप अशी आहे की तुम्ही माझे ट्रेड किंवा तुम्ही आमच्या कॉइन डिसेक्स अकाउंट मध्ये ट्रेड कॉपी करताय, जिथे आम्ही ट्रेडिंग करतो. आता ह्याचं प्रूफ काय, तर इथे बघा, तुम्ही जर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गेलात तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल. किती लोक टेलिग्रामला जॉईन आहात? नसाल जॉईन, फटाफट जॉईन व्हा. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल. सो त्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जर बघाल ना, तर या ठिकाणी आपण कंटिन्युअसली माझे ट्रेड्स ते टाकत असतो. इथे बघा, काल रात्रीपासून किंवा परवा रात्रीपासून इव्हन रेग्युलरली तुम्ही जर बघाल तर इथे माझे ट्रेड्स आहेत, मी तुम्हाला ट्रेड्स देतो की मी हा ट्रेड घेतो आहे, मग ह्याचे हे रिझल्ट्स आहेत. ओके, हा ट्रेड इथे बाईंग होता, तिथे हे रिझल्ट्स आले. त्याच्या आधीचा ट्रेड बघा, हा ट्रेड इथे दिलेला, त्याचा हा रिझल्ट आला. त्याच्या आधी पण तुम्ही बघू शकता, हा ट्रेड होता, त्याचा हा रिझल्ट आला. ओके, सो अशा प्रकारे हे आपले अल्गोचे रिझल्ट्स आहेत. त्यानंतर हा इथे ट्रेड दिलेला होता पहिला, त्याचे हे रिझल्ट्स आले. सो कंटिन्यू तुम्ही रिझल्ट इथे बघू शकता. मी तुम्हाला टार्गेटही देतो, स्टॉप लॉस देतो. सो हे ट्रेड तुम्हाला जर तुमच्या अकाउंटला करायचे आहेत तर ऑब्विसली कॉपी ट्रेडिंगचा पर्याय आहे. क्लिअर आहे. आता कॉपी ट्रेडिंगसाठी इंटरेस्टेड आहात ना, शिकून घ्या. इथे कॉपी ट्रेडिंग वरती आल्यानंतर क्लिक करायचे आहे ऍड अ वेबुक. दिसतोय सर्वांना ऍड अ वेबुक? ऍड अ वेबुक हा ऑप्शन दिसतोय. ऍड अ वेबुकला क्लिक करायची. ऍड अ वेबुकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसतो आहे एंटर पब्लिक ऍक्सेस कोड. तुम्हाला हे सॉफ्टवेअर सांगते पब्लिक ऍक्सेस कोड एंटर करा. हा तुम्हाला कुठून भेटणार? हा तुम्हाला मी देणार. कुठे देणार? हा कोड व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. म्हणजे पब्लिक ऍक्सेस कोड नावाने व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये कोड आहे. लक्षात घ्या, पहिला कोड आहे तो म्हणजे आहे रेफरल कोड. आता अर्धी लोक चुकून रेफरल कोड इथे टाकून देतील तर ते होणार नाही, हे पण लक्षात घ्या. नाव बघा आणि कोड कॉपी करा खालचे. आता मी तुम्हाला हा कोड या ठिकाणी स्क्रीनवरती तो ऑब्विसली दाखवतो आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्येही देतो. ओके, ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हा कोड दिला आहे, इथे तुम्हाला दिसतोय बघा. जसा तसा कॉपी करा, WHI0Y475. ठीक आहे, जसा कॉपी करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये कोड दिलेला आहे. क्लिक करायची क्रिएट वरती. क्रिएट वरती तुम्ही क्लिक केला की तुमच्या कॉपी ट्रेडिंग मध्ये अशा प्रकारची एक गोष्ट ऍड होते. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे का? काय केलं मी, कॉपी ट्रेडिंगला आलो, फक्त ऍड वेबहुकला क्लिक करून एक कोड टाकला. कोड जसा टाकला तुमच्या सर्वांच्या इथे म्हणजे जे लोक कोड टाकतील ऑब्विसली तिकडे हा मॅन्युअल ट्रेड्स नावाचा एक अल्बम ऍड झाला. लक्षात घ्या, हे ऍड होण्याआधी तुम्हाला तुमचा एपीआय अटॅच करावा लागेल. एपीआय अटॅच नसेल ट्रेड पडणार नाहीत. सो डायरेक्ट अकाउंट ओपन करून कॉपी ट्रेडिंगला येऊ नका, एपीआय पहिला अटॅच करा. क्लिअर आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला काही स्टेप्स कराव्या लागतील ज्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. काय करायचं, इथे डिप्लॉयवर जायचं. इथे डिप्लॉयवर जायचं. डिप्लॉयवर तुम्ही गेलात, खूप इम्पॉर्टंट गोष्ट सुरू होते. लक्षात घ्या, तुम्ही जर काही मिस केलात, लाईटली घेतलं तर समजणार नाही. त्यामुळे अटेंटिव्ह राहा. ओके, डिप्लॉयवर क्लिक केला, चूज अकाउंट मध्ये इथे तुम्हाला तुमचा ना ऍक्च्युली एपीआय की जो आहे तो येणार. आता मी तुम्हाला जसं म्हटलं की माझा एपीआय तो की इथे आला का नाही, कारण माझा ऑलरेडी दुसऱ्या अकाउंटला अटॅच आहे. सो इथे बघा, या ठिकाणी जसं तुम्ही चूज अकाउंटला गेलात तुम्हाला इथे तुमचा खाली एपीआय की दिसणार, तो सिलेक्ट करायचा. इथे येणार एंटर मल्टीप्लायर. एंटर मल्टीप्लायर वरती तुम्ही, एंटर मल्टीप्लायर म्हणजे नक्की काय, लक्षात घ्या. मी तुम्हाला आता जी स्ट्रॅटेजी इथे देतोय, मी तुम्हाला जी मॅन्युअल ट्रेड करणार आहे स्ट्रॅटेजी म्हणण्यापेक्षा, ते मी मॅन्युअल ट्रेडसाठी मला मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट आहे तुमच्याकडून 20,000 रुपये. ओके, 20,000 रुपयाचं मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट मला तुमच्याकडून आहे. आता
20,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये पाहिजेत फ्युचर वॉलेट्समध्ये, तरच तुम्ही माझे ट्रेड कॉपी करू शकता. मिनिमम 20,000, कारण मी मिनिमम 20,000 इथे ट्रेड करणार आहे. किती लोक असे आहेत जे मिनिमम 20,000 ट्रेड करू शकतात? त्यांच्या अकाउंटमध्ये फ्युचर वॉलेटमध्ये मिनिमम 20,000 आहेत. जर तुमच्या फ्युचर वॉलेटमध्ये मिनिमम 20,000 असतील तर साधारणतः त्यातले फक्त तुमचे 5,000 रुपये पण ट्रेडला यूज करणार, 15,000 बॅलन्स ठेवणार. हे का बॅलन्स ठेवणार? कारण की कधी कधी लॉस होऊ शकतो, कधी कधी ऍडजस्टमेंट वगैरे होऊ शकतात, त्यामुळे. क्लिअर आहे? फक्त 5,000 रुपये खरं म्हणजे आपण ट्रेड करणार आहोत. 5,000 वरती आपण मार्जिन घेणार. ओके, 5,000 रुपयाने 10x मार्जिन वरती आपण ट्रेड करणार. आपला फिक्स रूल आहे. तुमच्या अकाउंटमध्ये 5,000 रुपये यूज होणार आणि 10x मार्जिन यूज होणार त्यावरती, पण अकाउंटला हवे 20,000 रुपये. सो 20,000 रुपये किती लोक अकाउंटला ठेवू शकतात? फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या अकाउंटला तुम्ही 10,000 जरी ठेवलात तरी ट्रेड होणार. लक्षात येते? कारण मी वापरणार आहे 5,000च. अकाउंटला 10,000 ठेवलात तरीही ट्रेड होणार, बट फॉर सेफ्टी पर्पज 20,000 वापरा. ओके, कधी कधी समजा एका वेळेला 2 ट्रेड झाले, समजा बिटकॉइन पण झाला, इथेरियम पण झाला, सो मग तुमचे काही ट्रेड फेल होऊ शकतात, असं होऊ शकतं. त्यामुळे 20,000 रुपये ठेवा. आता इथे तुम्ही क्लिक केलात एंटर मल्टीप्लेअर. समजा तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये फक्त 20,000 रुपयाच्या प्रमाणे किंवा 5,000 रुपयाप्रमाणे ट्रेड हवा असेल, 5,000 इंटू 10x मार्जिन म्हणजे किती झालं? 50,000. ओके, ओव्हरऑल व्हॅल्यू 50,000. सो तुम्हाला फक्त तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे 5,000 रुपये लावून आणि ओव्हरऑल 50,000 मार्जिन ट्रेड हवा असेल तर इथे टाका 1. म्हणजे जे मी माझ्या अकाउंटला करणार आहे ते. तुम्हाला असं वाटत असेल की फक्त 5,000 रुपयाने म्हणजे 5 इंटू 10x 50,000 रुपये ओव्हरऑल मार्जिनने ट्रेड व्हावा, तर इथे 1 मल्टीप्लायर टाका. समजा तुम्हाला जास्त मार्जिनने ट्रेड करायचं असेल तिथे 2 टाका. म्हणजे आता बघा, ओव्हरऑल मार्जिन यूज होणार आहे 50,000, ओव्हरऑल कॅपिटल यूज होणार आहे 5,000. समजा तुम्ही 2 टाकलात ना मल्टीप्लायर, तर तुमचं कॅपिटल यूज होणार 10,000 आणि ओव्हरऑल मार्जिन तुम्हाला यूज होणार 1,00,000. तुम्ही जे इथे 10 टाकलं, मल्टीप्लायर 10 टाकलं, तर आपण जे 5,000 यूज करतो ते तुमचं मार्जिन यूज होणार 50,000 तुमचे पैसे, आणि ओव्हरऑल मार्जिन यूज होणार 5,00,000. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये ऍटलीस्ट 50,000 पाहिजे असं. सो त्याप्रमाणे बघा, सिंपल लॉजिक काय लक्षात घ्या माहितीये, तुमच्या अकाउंटला तर 20,000 आहेत, तुमच्या अकाउंटला 20,000 आहे, इथे 1 मल्टीप्लायर टाका. तुम्हाला 40,000 रुपयांनी करायचे 2 टाका, 1,00,000 करायचे 5 टाका. ठीक आहे. सो इथे तुम्ही तुमचा मल्टीप्लायर किती टाकायचे तुमच्यावर. समजा मला 1,00,000 पाहिजे, मी 5 मल्टीप्लायर टाकतो आणि सेव्ह करतो. आता ऑब्व्हियसली इथे सेव्ह नाही होणार कारण की माझा अटॅच इथे अकाउंट ऑलरेडी अटॅच नाहीये. सो इथे मी सेव्ह करणार आणि सेव्ह केल्यानंतर जे आहे ते तुम्हाला ही स्ट्रॅटेजी जी आहे, तुम्हाला हा ट्रेड जो आहे तो इथे दिसायला सुरुवात होणार. लगेच ट्रेड दिसणार नाही. ट्रेड कधी दिसणार? जेव्हा मी घेणार तेव्हा. ओके, आता मी जातो माझ्या दुसऱ्या अकाउंटवरती. इथे बघा, इथे बघा, इथे पण मी समजा तो कोड टाकला तर होणार नाही कारण की तो माझ्याच अकाउंटचा कोड आहे त्यामुळे. ठीक आहे. आता हे जे आहेत ना, हे माझे वेबुक्स आहेत, म्हणजे हे मी तयार केलेले आहेत. ठीक आहे. सर सिंपल गोष्ट तुम्हाला मी सांगितली काय करायचं आहे. तुम्ही फक्त कॉपी ट्रेडिंगला यायचं, ऍड वेबुकला क्लिक करायची, ऍड वेबुकला क्लिक केल्यानंतर ऍक्सेस कोड इथे टाकायचा, क्रिएट करायचा, मार्जिन जे आहे ते इथे टाकायचं, आणि त्यानंतर तुमचं काम तिकडे होण्यासाठी, तुमचं काम तिकडे व्हायला इझिली सुरुवात होणार आहे. बाकी जे बॅकएंडने जे काय करायचं ते माझ्यावरती, ते मी तुम्हाला करून देणार आहे. म्हणजे बॅकएंडने तुम्हाला काय करायचं आहे, कशा प्रकारे कोणते ट्रेड घ्यायचे, सगळं माझ्यावरती आहे. इथे बघा हे, आणि जे तुम्हाला हे दिसायला लागलं ना, तर तुम्ही समजून जा, फक्त डिप्लॉय करा. फक्त एवढं दिसलं म्हणजे झालं नाही, तुम्हाला डिप्लॉय करावं लागेल, ते सिलेक्ट करावं लागेल, मग झालं. क्लिअर आहे? आता तुमच्या इथे तुम्हाला काय दिसणार नाही, तुमच्या पब्लिशमध्ये तुम्हाला काही दिसणार नाही, फक्त तुम्ही कॉपी ट्रेडिंग करताय त्यामुळे. पुढे जाऊन आपण या प्लॅटफॉर्मवरती अल्गो ट्रेडिंगही करणार आहोत, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तोपर्यंत मला सांगा की जेवढं मी शिकवलं तेवढं तुम्हाला समजलेलं आहे का? जेवढं ओके समजलेलं आहे सर्वांना? काय करायचं बोलू मी, फक्त कॉपी ट्रेडिंग मध्ये जाऊन ते मार्जिन वगैरे टाका. इथे तुम्हाला जे येते आहे ना, हे डिप्लॉय होणं महत्वाचं आहे. डिप्लॉय झालं की तुमचं काम संपलं. सो त्यानंतर मग मी जे काही ट्रेड्स वगैरे घ्यायचे ते मी घेणार. फक्त कंडिशन यामध्ये काय ते तुम्हाला मी ऑब्व्हियसली परत एकदा सांगेन. पहिली कंडिशन अशी आहे की मिनिमम 20K मार्जिन तुमच्याकडे हवं. तुमच्याकडे असलेल्या 20K मार्जिन मधनं फक्त आपण 5K यूज करणार, 5,000 यूज करणार. 5,000 आणि त्याच्यावरती 10x मार्जिन घेऊन ते ओव्हरऑल 50,000 व्हॅल्यू होणार. पण तुमचे पैसे 5,000 रुपये लागणार. ठीक आहे. त्यानंतर समजा तुमच्याकडे 1,00,000 रुपये बॅलन्स असेल तर तुम्ही 5x करू शकता. म्हणजे 5x म्हणजे काय, 1,00,000पैकी फक्त 25,000 ट्रेड होणार आणि 25,000वरती 10x मार्जिन, 10x लिव्हरेज लागून ते ऑब्व्हियसली होणार आहे 2,50,000 रुपये. बिकॉज तुमच्याकडे ओव्हरऑल 20,000 रुपये असतील तर तुम्ही सिंगल एक्सने ट्रेडिंग करू शकता.
ओके, इथपर्यंत सगळ्यांना समजलं मला फटाफट सांग. मी तुम्हाला ह्याच्यामधल्या ना काही कॉपी ट्रेडिंग मधल्या काही इम्पॉर्टंट महत्वाच्या गोष्टी ते पहिलं म्हणजे समजावतो. लक्षात घ्या, यामध्ये आपण सॉरी तुमचं कॅपिटल यूज करणार आहोत फक्त 5,000 रुपये. तर तुम्ही 1x सिलेक्ट केलं असेल तर समजा काही लोकांना 5,000 रुपये कमी वाटू शकतं की नाही मला जास्तने ट्रेड करायचं, त्यांच्यासाठी सिंपल पर्याय मी ठेवलेला आहे. तो म्हणजे तुम्ही तिथे हे सिलेक्ट करा, म्हणजे कॉपी ट्रेडिंग नंतर तुम्हाला इथे डिप्लॉयचा जो ऑप्शन येतो त्यावरती तुम्ही सिम्पली मल्टीप्लायर सिलेक्ट करा. तुमच्याकडे जर कॅपिटल असेल तुम्ही 1 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय सिलेक्ट करू शकता. सो इथे इम्पॉर्टंट आहे मल्टिप्लायर, ते इम्पॉर्टंट आहे मल्टिप्लायर. सेकंड थिंग सेकंड थिंग काय इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी, ती म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे मी मल्टिप्लायर यूज केलं की मी जसा ट्रेड घेईन, आता आमची जी संपूर्ण टीम आहे की मी जे कधीही ट्रेड घेऊ शकतो. असं नाही की तुम्ही ऑन केलात आणि लगेच ट्रेड पडला. मी कधी ट्रेड घेऊ शकतो, संध्याकाळी 7 ला घेऊ शकतो, रात्री 12 ला घेऊ शकतो, सकाळी 4 ला घेऊ शकतो, सकाळी 10 ला घेऊ शकतो, किंवा मला जर वाटलं मार्केटमध्ये मुवमेंट नाही तर पूर्ण दिवस घेऊ पण शकत नाही. पूर्ण दिवस घेऊही शकत नाही ट्रेड. ओके, आपला चान्स वरती म्हणजे जसं चान्स असेल त्याला ट्रेड घ्यायचा ऑब्व्हियसली. सो त्या वेळेलाच फक्त ते तुमच्या अकाउंटला एक्झिक्यूट होणार. सो असं नका समजू की ट्रेडच भेटत नाही किंवा काय नाही. जर मार्केटमध्ये संधी नसेल तर ट्रेड तिथे घेतला जाणार नाही. कारण की मी तुमच्याकडे जो ट्रेड टाकतो तो मी स्वतःही करतोय. सो मला स्वतःलाही तो प्रॉफिट लॉस होणार आहे हेही लक्षात घ्या. ओके, मी तुम्हाला जो प्रोडक्ट देतो स्वतःही टाकतोय मी. सो तुम्हाला जो काही प्रॉफिट लॉस होतो तो मला स्वतःलाही होतो आहे याआधी, आणि मोठ्या कॅपिटलवरती होते हेही लक्षात घ्या. ठीक आहे. थर्ड थिंग, हे अल्गो ट्रेडिंग नाहीये, हे आपण मॅन्युअल ट्रेडिंग करतोय आणि ते तुम्ही कॉपी करता, हे लक्षात ठेवा. अल्गो ट्रेडिंग वेगळ्या प्रकार. अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय, आपण एखादी स्ट्रॅटेजी बनवतो त्याच्याने तुमच्या अकाउंटला ट्रेड पोस्ट होतात. तसं नाहीये, हे आपण मॅन्युअल ट्रेड करतोय, तुम्ही कॉपी करता तुमच्या अकाउंटला ऑटोमॅटिकली. अजून एक गोष्ट, ठीक आहे, आता बघा, तुम्ही समजा ही स्ट्रॅटेजी कॉपी ट्रेडिंग मध्ये आल्यानंतर डिप्लॉय केली. तुम्ही स्ट्रॅटेजी कॉपी ट्रेडिंग मध्ये डिप्लॉय केली आणि त्यानंतर जे आहे, ठीक आहे, एक मिनिट, आता मी एक काम करतो. ओके, ऍड वेबबुक झालं. इथे बघा, इथे मी दुसरा कोड टाकला तर माझ्याकडे दुसरी जी स्ट्रॅटेजी आली. मी तुम्हाला फक्त करून दाखवलं, हे तुम्हाला इथे टाकायची वगैरे काही नाहीये, फक्त तुम्हाला मी करून दाखवली. क्लिअर आहे आता. तर सिंपल, जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी तुमच्याकडे टाकणार, माझा ट्रेड जेव्हा तुमच्या अकाउंटला चालू असेल तेव्हा तो तुम्ही मॅन्युअली एक्झिट करायचा नाही. काय करायचं नाही, मॅन्युअली एक्झिट करायचं नाही. कळलं इथपर्यंत मॅन्युअली एक्झिट म्हणजे काय? मला जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा. काय, आता समजा एखादा बीटीसीचा ट्रेड तुमच्याकडे चालू आहे, त्या ट्रेडला मी तुमच्या अकाउंटमध्ये स्टॉप लॉस टार्गेट दोन्ही लावणार. कधी कधी समजा टार्गेट नाही लावणार, कारण टार्गेट लावल्याने काय होतं की कधी कधी छोटा प्रॉफिट आपला बुक होतो. सो मी टार्गेट शक्यतो नाही लावा, स्टॉप लॉस लावणार. समजा मी ट्रेड घेतला, मार्केट वाढायला लागलं मोठ्या प्रमाणात, तुम्हाला असं वाटलं की बाबा 100 रुपये 200 रुपये आले मी एक्झिट करेन, तसं करू नका, मॅन्युअल एक्झिट करू नका. मी योग्य वेळेला तो ट्रेड एक्झिट करणार. ठीक आहे, कारण की मॅन्युअल एक्झिट केल्यामुळे काय होईल की समजा तुम्ही तो ट्रेड मॅन्युअली एक्झिट केला आणि माझ्या ह्या अल्गो म्हणजे माझ्या ह्या सॉफ्टवेअरमध्ये पण तो ट्रेड एक्झिट होणार, तो तुमच्या अकाउंटमध्ये तो परत एकदा घेतला जाईल चुकून. समजतंय? कारण की समजा मी एखादा बीटीसी बाय केलाय, तो मला प्रॉफिट देतोय, तर प्रॉफिट दिल्यानंतर मी कुठेतरी येऊन सेल करणार. सो सगळी सेल ऑर्डर तुमच्या सर्वांच्या अकाउंटमध्ये पंच होणार. पण या दरम्यान तुम्ही मध्येच तो बीटीसी सेल करून टाकला असेल तरी नवीन सेल ऑर्डर तुमच्या अकाउंटला पंच होईल. सो हे करू नका, मॅन्युअली कधीही एक्झिट करू नका. त्याला शक्य असेल तर तुम्ही त्या अकाउंटमध्ये फक्त कॉपी ट्रेडिंगच करा. बट शक्य जरी नसेल तरी मॅन्युअली एक्झिट तो ट्रेड करायला जाऊ नका, अदरवाईज मग डबल ट्रेड पडतील अकाउंटला. तुम्हाला असं वाटेल ग्लिच आहे वगैरे, बट मॅन्युअली एक्झिट करू नका. मी त्या ठिकाणी एंट्री घेणार, मी त्या ठिकाणी तो ट्रेड व्यवस्थितपणे एक्झिटही करणार आहे, हे पण लक्षात ठेवा. क्लिअर आहे? ओके. सो इथपर्यंत सर्वांना जर समजलेलं असेल तर मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा मी आतापर्यंत काय काय शिकवलं तुम्हाला. पहिलं म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये शिकलो ते म्हणजे कॉपी ट्रेडिंग म्हणजे काय. सेकंड म्हणजे आपण शिकलो होतो म्हणजे सॉफ्टवेअर, कॉपी ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर. क्लिअर आहे? थर्ड थिंग आपण या व्हिडिओमध्ये जी शिकलो ती म्हणजे एपीआय कसा अटॅच करायचा. ओके. फोर्थ थिंग, मी तुम्हाला कॉपी ट्रेडिंगचा जो कोड दिला, ओके, कॉपी ट्रेडिंगचा कोड दिला. आणि फिफ्थ थिंग मी तुम्हाला शिकवला मल्टीप्लायर. ओके, मल्टीप्लायर. ह्या 5 गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या. एवढं तुम्ही केलात की हे तुम्हाला एकदा फक्त लॅपटॉपवर करायचं. एकदा तुम्ही केलं परत परत करायची गरज नाही. तुम्ही लोक म्हणाल की आमच्याकडे मोबाईल आहे लॅपटॉप नाही. एकदा फक्त लॅपटॉप अरेंज करा कुठूनही आणि ही गोष्ट करा. एकदा तुम्ही लॅपटॉपवरून ही गोष्ट करताय, सो परत परत तुम्हाला ही गोष्ट करायची अजिबात गरज नाही आहे. ठीक आहे.
क्लिअर आहे सर्वांना? सो तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की रोज येऊन करायचंय. एकदा तुमचा हा मॅन्युअल ट्रेडवाला कॉपी तुम्हाला इथे दिसायला सुरुवात झाली की पुढे काय प्रश्नच नाहीये, मग तुम्हाला दिसणार. हे तुम्हाला दिसणार नाही, मी डिलीट करतो आधी इथून. हे मी या ठिकाणी डिलीट. ओके, क्लिअर आहे? तुम्ही त्यानंतर जे पण ट्रेड पडतील ते तुम्ही इथे खाली तुम्हाला ऑप्शन आहे लॉग्सचा, लॉग्स वरती जावा. लॉग्स वरती गेल्यानंतर जे आहे ते ट्रेड्स तुमच्या अकाउंटमध्ये जे पण पडले तुम्हाला इथे दिसत राहणार. म्हणजे जे प्रॉफिट असेल लॉस असेल तुम्हाला ऍक्च्युली कॉइन डिसेस अकाउंटला दिसणारच. तर तुम्हाला इथे दिसायला लागणार की काय झालेलं आहे वगैरे 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 सर्व दिसणार. ओके, सो अशा प्रकारे जे आहे ते सर्व गोष्टी आपण कॉपी ट्रेडिंग मध्ये करत आहोत. सॉफ्टवेअर तुम्हाला फ्री दिले, सॉफ्टवेअरची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. सोबतच तुम्हाला सर्व प्रोसेस शिकवलेली आहे, मल्टीप्लेअर सांगितलेलं आहे कसं करायचं काय करायचं ते. ओके, सो सर्व समजलेलं असेल, व्हिडिओला एक लाईक जो आहे तो आत्ताच नक्की करा. ओके, आता मी तुम्हाला सर्व प्रोसेस तर ऑलरेडी सांगितली, सर्व पॉईंट्स आहे सांगितले, पण एक इम्पॉर्टंट गोष्ट इथे राहिलेली ती म्हणजे ना, तुम्ही एकदा कॉपी ट्रेडिंगला इथे आलात. ठीक आहे, तुम्ही एकदा कॉपी ट्रेडिंगला आलात, मी जो कोड दिलाय तो इथे टाकला, तुम्हाला हे इथे दिसायला लागलं मॅन्युअल ट्रेडवालं वगैरे. सो तुम्ही इथे डिप्लॉयवर क्लिक करायची. डिप्लॉयवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अकाउंट सिलेक्ट करायचा ऑप्शन होता, तर मी ते एपीआय परत दुसरा अटॅच केलाय तुमच्यासाठी. सो डिप्लॉयवर क्लिक केली कारण मला ही प्रोसेस पण तुम्हाला समजवायची होती. डिप्लॉयवर क्लिक करा, अकाउंट वरती क्लिक करा, चूज अकाउंट, मल्टीप्लायर सिलेक्ट करा, मी 5 मल्टीप्लायर करतो, सिलेक्ट करा आणि सेव्ह करा. ओके, सेव्ह एकदा केलं की तुम्हाला आलं डिप्लॉयमेंट सेव्ह सक्सेसफुली. ओके, हे झाल्यानंतर तुमचं काम संपलं. एवढंच तुम्हाला करायचं याच्यामध्ये. क्लिअर आहे? सरकार काय गोष्टी बदलत बसायची गरज नाही, एवढंच तुम्हाला करायचं आहे, मल्टीप्लायर टाकून इथे सेव्ह करायचं आहे. क्लिअर आहे? सो आय होप सो तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी समजलेल्या असतील. मी तुम्हाला ह्या सेशनमध्ये, या व्हिडिओमध्ये जेही काही सांगितलं, जेही काही शिकवलं ते तुम्हाला आवडलेलं असेल. मला सर्वांचे कमेंटमध्ये फीडबॅक हवे आहेत. हा एक ऍडव्हान्स सेशन होता, मी पेडे घेऊ शकलो असतो, बट मी तुमच्यासाठी फ्रीमध्ये घेतलेलं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉइन डिसेक्सची लिंक आहे, तिथून अकाउंट ओपन करा, तरच तुम्हाला हे भेटेल. सेकंड थिंग, व्हिडिओ आवडला आहे एक लाईक नक्की करा. तुम्हाला थोडी जरी व्हॅल्यू भेटली असेल, एक लाईक नक्की करा. तुमच्या त्या मित्रांपर्यंत शेअर करा ज्यांना कॉपी ट्रेडिंग करायची आहे. मराठीतनं मी शिकवलंय, सोप्या भाषेत शिकवलंय. नक्की शेअर करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमचे जे काही डाऊट्स असेल त्यावरती मी नवीन दुसरा व्हिडिओ लगेच बनवेन. ओके, थँक्यू.